नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा 1 किलो मी गावरान खवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव किलोला थोडा कमी असा मैदा हे करून असं गोल गोल गुलाबजामू केलेले आहेत। ह्यामध्ये थोडंसं मी खाता सोडा टाकलेला आहे। आता आपण हे असे गोल गोल केलेले गुलाबजामू ह्या तेलामध्ये थोडं गरम तेल केलेले त्या तेलामध्ये असे सोडायचे आणि मध्यम आचेवर असे फ्राय करायचे। हे आपल्याला खव्यामध्ये खूप असं तूप होतं, त्यामुळं ह्याच्यामध्ये मैदा थोडा जास्त बसलेला आहे आणि खवा परत ताजा होता। आपण बघूया आता हे जे गुलाबजामुन कसे होतात। तर थोडं मध्यम आचेवरच आपल्याला हे करायचं आहे। असे मऊसूत गुलाबजामुन होतात, तुम्ही बघू शकता। हे पहा असे थोडं ह्याला ब्राऊन कलर येते। आणखीन आपल्याला थोड्या वेळ 1 मिनिट असे हे करायचे, पूर्ण ह्याचा असा चॉकलेटी लालसर कलर येऊ तर आपल्याला हे तेलामध्ये असे तळायचे। ते हे पहा आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे। आता असे लालसर कलर आलेला आहे चॉकलेटी। आता हे पूर्ण मध्येपर्यंत तसे तळले गेलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। हे पहा खूप असे मोठे मोठे जरी असले नाही तरी मध्ये खूप असे मऊसूत गुलाबजामुन इथे। हे पहा इथं मी पाक करून ठेवलेला होता आणि तळलेले टाकलेले होते। आता हे पण असे थोडे गरम असताना ह्यामध्ये टाकायचे आणि 1-2 तास असंच हे सोडून द्यायचं। आता बघू आपण कसे झालेत आपले गुलाबजामुन। मी असा एक गुलाबजामुन घेऊन तुम्हाला दाखवते। हे पहा थोडा पाक घेऊ आपण यावरती। बघा आता कसे मऊसूत गुलाबजामुन झालेले। हे पहा आणि हे आधी केलेले गुलाबजामुन आहेत मी पहिल्या घाण्यामध्ये काढलेले। हे पहा पूर्ण पाक असा पूर्ण ह्याच्यामध्ये गेलेला आहे। हे पहा आणि असे रसरसीत असे गुलाबजामुन झालेले आहेत। हे पहा हे पाहू शकता आपण। बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलला।